एवढं धान्य उंदरं आणि घुशी खातात आणि गोडाऊनची अवस्था खराब झालेली. गोडाऊनच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, माझ्याकडे फोटो आहेत गोडाऊनचे. कुणी व्यवस्था करत नाही, काही कायदा नाही आहे. त्यामुळे कुणाला अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जातं. आता पेपरमध्ये परवा आलं होतं की तुरीची डाळ 150 क्विंटल तुरीची डाळ पावसाने भिजली आणि फेकून दिली औरंगाबाद शहरामध्ये. पेपरमध्ये वाचला असं तुम्ही दिव्य मराठीमध्ये. 8 लाख रुपयाची तुरीची डाळ खराब झाली आणि फेकून दिली. कायदा नसल्यामुळे कुणाला जबाबदार आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात धान्य आपल्याकडे नासाडी. आता आपण सामाजिक लेवलचा जर विचार केला तर आपण सगळेजण पाहतो शेतकरी लोकांच्या वस्तूला भाववाढ देत नाही. शेतकरी लोकांचे बटाटे, टमाटे, कांदे याला भाववाढ मिळत नाही. त्यामुळे ते आंदोलन करतात आणि भाववाढ नाही मिळाली तर ते हजारो किलो भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. 6 महिन्यापूर्वी नाशिकला हजारो किलो टमाटे फेकून दिले रस्त्यावर. चूक शेतकऱ्यांची नाही आहे, चूक आपल्या जागृतीची. आपण कोणी जागरूक नाही. शेतकरी जागरूक नाही आहे, आपण जागरूक नाही आहे, शासन जागरूक नाही. त्यामुळे हजारो क्विंटल भाजीपाला, कांदे, बटाटे, टमाटे सगळे फेकले जातात रस्त्यावर. कुणी कोणाला जबाबदार धरले जातात. शेतकऱ्याला अन्याय होतो, त्यांच्यावर अन्याय होऊ नये आमचं सगळ्यांचं मत आहे. पण शासन त्यांना योग्य भाव देत नाही. शासनाची काय पॉलिसी ते आम्हाला समजत नाही. 2 वर्षापूर्वी आता पण दूध उत्पादक लोकांनी आंदोलन केलं. त्यांना भाववाढ मिळाली नाही म्हणून हजारो लिटर दूध त्यांनी रस्त्यावर ओतून दिलं. सगळ्यांनी पाहिलं असेल. काही शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळी केल्या भाववाढ मिळाली नाही म्हणून. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस त्यांनी दुधाने हे केलं, दूध वाया घातलं, तर आम्ही शासनाला माहितीच्या अधिकाऱ्याखाली विचारलं की या आंदोलनामध्ये दूध उत्पादक लोकांनी किती दूध वेस्ट केलं. आम्हाला शासनाने रायटिंगमध्ये माहिती दिली की ह्या आंदोलनामध्ये दूध उत्पादक लोकांनी 2 लाख लिटर दूध वाया घातलं. 2 लाख लिटर दूध फेकून दिलं. मित्रांनो विचार करा. एकीकडे लहान बालकं दूध नाही म्हणून मरतात, एकीकडे कुपोषण आणि लहान बालकं दूध वगैरे मिळाले नाही म्हणून मरतात. एकीकडे आपल्याला जागृती नसल्यामुळे आपण त्या प्रचंड प्रमाणात धान्य म्हणा, भाजीपाला म्हणा, दूध म्हणा वेस्ट करतो. आता तुमची आणि आमची पाय, तुम्ही आणि आम्ही, हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या सगळ्यांची. तुम्ही आणि आम्ही मंगल कार्यालयामध्ये, हॉटेलमध्ये, घरी जेवताना ताटामध्ये 50% अन्न उष्ट सोडतो. 50% अन्न. आमच्याजवळ फोटो आहे. आम्ही प्रत्येक 10 वर्षामध्ये प्रत्येक मंगल कार्यालयात जातो, प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जातो. तिथं आम्ही फोटो काढलेत. किती लोक अन्न वेस्ट करतात. 50% अन्न ताटामध्ये उष्ट सोडतात. मला सांगा, तुम्ही आता एवढे बसले, तुमच्यापैकी किती जण स्वच्छ ताट जेवतात? प्रामाणिकपणे सांगायचं, हात वर करायचं. प्रामाणिकपणे हात वर करायला काहीच हरकत नाही. कितने लोग हैं आपके इसमें कि क्लीन प्लेट खाते हैं, यानी थाली में कुछ भी छोटा छोटा नहीं. धन्यवाद. आम्ही तुमचं सगळ्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करतो. तुमच्यासारखे 10% लोक आहेत की जे स्वच्छ ताट जेवतात, अन्न वेस्ट करत नाही. पण 90% लोक, 90% लोक ताटामध्ये 50%पेक्षा जास्त अन्न वेस्ट करतात. आपण सगळे पाहतो मंगल कार्यालयामध्ये, लग्नामध्ये बफे सिस्टीम असते. आपल्याला सगळ्यांना लाईनमध्ये उभं राहून जेवण घ्यावं लागतं, सगळ्यांना माहिती. त्यावेळेस आपल्याला पुन्हा गर्दीत जायचं काम पडू नये म्हणून ताटामध्ये आपण ताटभर अन्न घेतो. बाजूला जेवढं खायचं तेवढं खातो, बाकीचा कचरा कोणी पाहिजे. सगळ्यांचा अन्न आहे. आपल्याला परत परत जायचं काम पडू नये म्हणून आपण वेस्ट करतो अन्न. त्यानंतर लहान मुलाला मोठी प्लेट भरून दिल्या जाते. लहान मुलं 2-4 तास खातात, तसंच अन्न वेस्ट होतं. लहान मुलं तर काय त्यांना कळतच नाही, ते बिचारे, त्यांना काही माहिती नाही. पण त्यांनी 2-4 तास खाल्यानंतर पूर्ण प्लेट आपण कचरा करून देतो. आमच्याकडे फोटो आहेत. तसे प्रचंड अन्नाचे ढीग लागलेले असतात फरकट्या अन्नात. इतक्या प्रचंड प्रमाणात आपण अन्नाची नासाडी करतो. एका परवा म्हणजे 2 महिन्यापूर्वी मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो लग्नाला. आमच्या एका गर्भश्रीमंताच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नाला 5 स्टार हॉटेलमध्ये, तर रामा हॉटेलमध्ये बोलवलं होतं. तिथे गेलो होतो. त्या ठिकाणी 40 स्टॉल लागलेले होते.
अन्नाचे 40 स्टॉल वेगवेगळे, राजस्थानी स्टॉल वेगळा, UPचा स्टॉल वेगळा, MP चा स्टॉल वेगळा, असं लाईनमध्ये. आणि लोक काय करायचे, प्रत्येक स्टॉलवर जायचे, ताटामध्ये अन्न घ्यायचे, 2-4 घास टेस्ट करायचे कचरा करून, परत दुसऱ्या स्टॉलवर गेले, 2-4 घास खाल्ले परत. म्हणजे त्या 40 स्टॉलच्या समोर जेवढ्या कचरा कुंड्या होत्या तेवढ्या भरल्या होत्या. अत्यंत प्रमाणात अन्नाचे नाश आहे. कुणाला जागृती नाही. त्या ठिकाणी म्हणतो तुम्हाला सांगायचा मला उद्देश हा आहे की त्या ठिकाणी आईस्क्रीमचे 3 स्टॉल लावलेले होते, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम. लोक काय करायचे, ते गेल्यानंतर आईस्क्रीम घ्यायचे पूर्ण कपभर, 2 चमचा खायचे, ठेवून द्यायचे, पुढच्या स्टॉलवर द्यायचे, पुढच्या स्टॉलवर 2 चमचा खायचे, असं ठेवून द्यायचे. आईस्क्रीम पण टाकून देतो. आईस्क्रीम बी जुटात जायचे. तर मला राहुलं नाही. मी म्हणलं बाबा, अरे त्या लोकांना म्हणलं, अरे बाबा हे आईस्क्रीमच्या मॅनेजरला म्हणलं, मी आईस्क्रीम क्यों छोड़ रहा है साहब? 3 स्टॉल काय बोललं काय, ये लोग आइसक्रीम भी झूठा छोड़ रहे ना. मतलब हम क्या करेंगे साहब, हमको सेठ ने बोले, हमको सेठ ने पैसे देते हैं, हम क्या करेंगे उसको, लोग झूठा छोड़ रहे, हमारी कुछ गलती. म्हणजे त्याचं म्हणणं असं पडलं. माझे काय असतं, मला ते ऑर्डर दिली त्याप्रमाणे मी ठेवले. अब लोक झूठा छोडो तर मी क्या करूँगा. अशा रीतीने आईस्क्रीम पण लोक टाकून. म्हणजे थोडक्यामध्ये मला काय म्हणायचं माहिती का, हा शब्द मला वापरायला आवडत नाही पण मला वापरायला लागतो. तर चांगलं अन्न खायला मिळतं म्हणून आपण सगळेजण माजलो. आपल्या सगळ्यांना माज आलेला. आमच्या काळामध्ये मन होती की खाऊन माजावं पण टाकून देऊन माजू नये, पण आपण टाकून देऊन माजू लागतो. आपल्याला कुणाला त्याचे हे नाही. इतकं चांगलं अन्न मिळतं म्हणून आपण अक्षरशः टाकून देतो. बरं, श्रीमंतच लोक किंवा चांगलेच लोक अन्नाच्या नासाडीबाबत हे नाही, गरीब लोक पण माजलेले. एका आम्ही 6 महिन्यापूर्वी एका वेरूळला गेलो होतो सामुदायिक विवाह. सामुदायिक विवाह म्हणजे गरीबाचा असतो, कुणीतरी लावून देतं. त्या सामुदायिक विवाहामध्ये गरीब लोक पण अन्न टाकून देतो. फक्त काय टाकून देतो ते आपण समजू शकतो. बाबा वरण भाजी काही तिखट झालं असेल, आंबट झालं असेल, आवडली नसेल, त्या लोकांनी काय टाकलं ताटामध्ये, बुंदी. असे बुंदीचे ढीग पडले होते कचऱ्यामध्ये. माझ्याकडे फोटो आहे. आणि बुंदी टाकून देण्याची वस्तू आहे का. पण गरीब लोक पण कोणाला जागृती नाही, श्रीमंताला नाही, गरीबाला नाही, कोणालाच नाही. इव्हन म्हणताना साईबाबाच्या मंदिरामध्ये भंडारा होतो ना, तिथे पण लोक अन्न वेस्ट करतात. आपल्या कुणाला जागृती नाही आहे. तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले, थाळी सिस्टीमच्या हॉटेलमध्ये तुम्ही कधी जेवायला राहाल, भोज हॉटेलमध्ये, नैवेद्य हॉटेलमध्ये, त्या ठिकाणी पण तुम्हाला 25 पदार्थ वाढले जातात. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. तर एकटा माणूस खाऊ शकत नाही. इथं पण 50% अन्न वाया. अजून मी तुम्हाला धान्य वाया जाण्याचा एक प्रकार सांगतो. म्हणजे धान्य आपण रोजच्या जीवनामध्ये किती वाया घालवतो साध्या साध्या कार्यक्रमामध्ये. आपल्या लग्नामध्ये अक्षदा नावाचा प्रकार आहे. वधूवरांच्या डोक्यावर टाकतात लग्न लागल्यानंतर, त्याला अक्षदा म्हणतात. तो तांदूळ असतो, त्याला तांदळाला रंगीबेरंगी करून आपण अक्षदा म्हणून वापरतो. पद्धत अशी आहे की फक्त वधूवरांच्या डोक्यावर पडली तरच अक्षदा म्हणतात. पण काय असतं, आपल्या लग्नाला 500-600 लोक येतात, सगळ्यांना अक्षदा दिल्या जातात. लग्न त्या कॉर्नरला असतं कुठेतरी लांब, आणि आपण इथून फेकतो. आपण एकमेकाच्या डोक्यात फेकतो. म्हणजे तो वधूवर बाजू राहतात, आपण एकमेकाचं लग्न लावतो. बरोबर आहे का. तर असा आम्ही अभ्यास केला अक्षदावर. अक्षदावर आम्ही असा अभ्यास केला की इतक्या प्रचंड प्रमाणात आपण अक्षदाच्या रूपाने आपण जुनी चुकीची परंपरा पाळत असल्यामुळे, परंपरेला आमचा विरोध नाही. परंपरा काय, वधूवरांच्या डोक्यावर पडल्या पाहिजे त्याला अक्षदा. पण इतर ज्या अक्षदा पडतात ना, त्या बेस्ट होतात. त्या जमा करून आम्ही सुरुवातीला पक्षाला खायला घालण्याचा प्रयत्न केला. बाबा एवढा तांदूळ वाया जातो, त्याला पक्षी तरी खातील. पण त्याला रंग लावल्यामुळे पक्षी पण तोडला होतो. तो तांदूळ आपल्याला सगळ्यांना माहिती. तर आम्ही असा अभ्यास केला, एका लग्नामध्ये मिनिमम 5 किलो तांदूळ अक्षदाच्या रूपाने वाया. मिनिमम, मॅक्झिमम तर किती आहे, पण मिनिमम 5 किलो तांदूळ अक्षदाच्या रूपाने वाया जाते. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही फिगर आणली की बाबा आपल्या संभाजीनगरमध्ये किती लग्न लागतात वर्षाला, किंवा महाराष्ट्रामध्ये किती लग्न लागतात. आम्हाला माहिती मिळाली
की संभाजी शहरामध्ये वर्षाला 2000 लग्न लागतात. 2000 गुणिले 5. एकच्या औरंगाबाद शहरामध्ये 10,000 किलो तांदूळ आपण दरवर्षी उपयोग आहे, दरवर्षी. त्याच्यानंतर महाराष्ट्राची फिगर आली आहे, जे औरंगाबादला आहे तेच नाशिकला वगैरे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1.5 लाख लग्न लागतात. 1.5 लाख गुणिले 5. तुम्ही सगळे लॉचे स्टुडंट आहे. 1.5 लाख गुणिले 5, 7.5 लाख किलो तांदूळ आपण एका राज्यातून चुकीची परंपरा पाळत असल्यामुळं, आपल्याला कोणाला जागृती नसल्यामुळं आपण उपयोग असतो. 7.5 लाख किलो तांदूळ, 7.5 टन मिनिमम. आपल्या कोणाला जागृती नाही. ही फिगर आम्ही जेव्हा टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराला सांगितली सुरुवातीला, त्याला पण आश्चर्य वाटलं. तुम्हाला काका हे काय सांगू लागलो तुम्ही? त्याला म्हणजे ही फिगर आमची नाही आहे, आमची तर फिगर मिनिमम 5 किलो धरली, तरी एवढं प्रचंड प्रमाणात तांदूळ आहे. मित्रांनो विचार करा, इतक्या प्रचंड प्रमाणात आपण तांदूळ वाया घालतो दरवर्षी. एखाद्या छोट्याशा ओरिसा, झारखंड राज्याची वर्षभराची गरज आहे, ती गरज आपण एका राज्यामधून अक्षरशः चुकीची परंपरा पाळत असल्यामुळे उपयोग आहे. आता याला काही लोक म्हणतात की याला काय सोल्युशन आहे? याला सोल्युशन एकच आहे. वधूवरांच्या जवळ जे लोक असतात, नातेवाईक असतात, त्यांनाच फक्त अक्षता द्यायचा आणि बाकीच्या लोकांनी हात वर करून आशीर्वाद द्यायचे, किंवा बाकीच्या फुलाच्या वाया टाकू शकतात, फुलाच्या पाकळ्या टाकू शकतात. म्हणजे दोन्ही होऊन जातं. फुलाच्या पाकळ्याचाही खप वाढतो आणि अक्षराचा तांदूळ असतो. पण ही पद्धत कुणी अंगीकारायला तयार नाही. आम्ही मुलांच्या आईवडिलाला भेटलो, मुलीच्या आईवडिलाला भेटलो, त्यांना सांगितलं, पण जमणार नाही. जी पद्धत आहे तीच आम्ही फॉलो करतो. ऐकायला तयार. अहो म्हणलं काका एवढा तांदूळ वाया जातो, जाऊ द्या म्हणे, आमच्या मुलाच्या लग्नाला आम्हाला 20 लाख रुपये खर्च, 5 किलोच काय घेऊन बसले. अशा रीतीनं प्रत्येकजण स्वतःची बाळगून पण मास्क केल्यावर किती प्रचंड प्रमाणात आपण तांदूळ वेस्ट करतो याची आपल्याला कल्पना आहे. बरं, आज इतके दिवस आम्हाला वाटलं होतं तुमच्यासारखं 2 वर्षापूर्वी की बाबा मंगल कार्यालयामध्ये आणि हॉटेलमध्ये धान्य वेस्ट होत असेल, आपण त्याला कंट्रोल करू. पण आमचं हे जे समज आहे तो चुकीचा ठरला. आम्ही ज्यावेळेस हे अभियान सांगत होतो गणपतीच्या काळामध्ये, ते आमचं अभियान ऐकल्यानंतर एक ग्रस्त आमच्याकडे आले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे गृहिणीसाठी. बरं का मॅडम, हा गृहिणीसाठी महत्त्वाचा मुद्दा सांगू लागलो. आमचं अभियान झाल्यानंतर एक ग्रस्त आमच्याकडे आले. आम्ही बसवतो, ते आले, त्यांनी त्यांचा परिचय करून दिला आणि काका माझं नाव असं असं आहे, प्लीज जरा ऐका बरं का. मराठी समजायला अवघड नाही, मराठी आपली मातृभाषा आहे महाराष्ट्राची. कारण महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांसाठी मुद्दा आहे, विशेषतः गृहिणीसाठी, लेडीजसाठी, मुलींसाठी. म्हणून आम्ही सांगू लागलो. हे अभियान आम्ही सांगत असताना एक ग्रस्त आमच्याकडे आले आणि आम्हाला मी नमस्कार करून सांगितलं, काका माझं नाव असं असं आहे आणि मी महापालिकेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. माझ्याकडे कचरा संकलन करण्याचं काम असतं सॅनिटरी इन्स्पेक्टर असल्यामुळे. तर तुम्ही जे अभियान सांगितलं म्हणजे हे अभियान तुम्ही आमच्या भागातल्या महिलांना सांगा, म्हणजे लेडीजला. अहो म्हणजे सांगू, आम्ही सगळ्यांना सांगू काय आहे प्रकार काय आहे. तर म्हणलं काका त्यांनी जी माहिती दिली आम्हाला, ती माहिती ऐकून आम्हाला धस्स झालं. म्हणलं काका माझ्या एरियामध्ये एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये दररोज 250 ते 300 पोळ्या येतात. एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये दररोज 250 ते 300 पोळ्या येतात. त्याला म्हणलं काय आहे, एका गल्लीमध्ये किती घरं असतात? तो म्हणलं एका गल्लीमध्ये 2 ते 2.5 घरं असतात, म्हणजे एका घरातून एक पोळी कचऱ्यामध्ये. त्याला म्हणलं कसं शक्य हो, एका घरातून एक पोळी कचऱ्यामध्ये असेल तर औरंगाबाद शहरामध्ये 3 लाख घरं आहेत. थोड्याफार प्रमाणात तेवढे पोळ्या कचऱ्यामध्ये. तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं. म्हणजे कसं शक्यच नाही, 3 लाख पोळ्या एका शहरामधून कचऱ्यामध्ये. तर लगेच मोबाईल काढून आम्हाला दाखवला. म्हणजे काका आम्हाला वरण भाजी तर मोजता येत नाही, पण मोबाईलमध्ये आम्ही पोळ्या मोजून ठेवतो आणि त्याचे फोटो दाखवले ते. एका गल्लीतला कचरा आणि 3 आम्ही थंड पडलो होता. एका शहरामधून जर 3 लाख जर 2 लाख पोळ्या कचऱ्यामध्ये जातात. औरंगाबादसारखे शहर सगळेच खूप आहेत. एका शहरामधून 2 लाख पोळ्या कचऱ्यामध्ये जात असेल तर किती प्रचंड प्रमाणात आपण अन्नाची नासाडी करतोय. घरोघरी पण आपण अन्नाची नासाडी करतो.
आपल्याला कुणाला कल्पना नाही आहे, आपण कोणी जागरूक नाही आहे. म्हणून आम्ही गृहिणीला विशेष करून सांगतो, जिथं गृहिणी जास्त असते तिथं मॅडम एकच आहे, बाकीच्या मुली आहेत, पण आम्ही गृहिणीला सांगतो की तुम्ही घरात स्वयंपाक करताना काळजीपूर्वक करा, प्लॅनिंगने करा. तुमच्या घरामध्ये 10 पोळ्या लागत असतील 9च करा, 8 लागत असतील 7च करा. आजकाल काय झालं, भिकारी राहिलेली नाही. एक्स्ट्रा पोळ्या केल्या तर तुम्हाला ते फेकून द्यावं लागतात, कारण शिळे खाण्याची पद्धत बंद झाली. आमच्या वेळी शिळे खात होतो आम्ही, दुसऱ्या दिवशी चिवडा वगैरे करून, पण आता ती पद्धत बंद झाली. त्यामुळे तुम्हाला पोळ्या फेकून द्यावं लागतात आणि ते अन्न उकळलं जातं. एका शहरामधून 2 लाख, तुम्ही विचारलं मित्रांनो, एका शहरामधून 2 लाख पोळ्या म्हणजे शहर औरंगाबादसारखे कितीतरी शहर आहेत देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये. किती प्रचंड प्रमाणात आपण अन्न वाया घालतो. आमचे झोप उडाली ते ऐकल्यानंतर. एवढं प्रचंड प्रमाणात अन्न वाया जात असेल तर नरेंद्र मोदी जाऊ द्या, पंतप्रधान म्हणजे ब्रह्मदेव जरी येऊन बसलं इथं पंतप्रधान म्हणून, तरी आपल्याला कोणी वाचू शकणार. कारण आपल्या कुणाला जागृती नाही, गृहिणीला जागृती नाही आहे, माणसांना जागृती नाही आहे, मुलांना कुणाला जागृती नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होते आणि अन्नाच्या नासाडीचा पर्यावरण किती घातक परिणाम होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. अजय वकील म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा एक वरच्या पदावर जाणार आहे तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे की अन्न नासाडीचा पर्यावरणावर किती घातक परिणाम होतो. अन्न नासाडी सगळ्यांना माहिती, अन्नामध्ये वेगवेगळे मसाले असतात, वेगवेगळे तेलकट पदार्थ असतात. ते अन्न आपण उकिरड्यात फेकतो, कारण 50% अन्न आपण उकिरड्यात फेकतो सगळ्या देशामध्ये. त्याच्यामुळं वाजपेयी ते जे अन्न आपण उकिरड्यात फेकतो मित्रांनो, त्या अन्नामध्ये वेगवेगळे मसाले असल्यामुळे ते अन्न ते उकिरड्यात फेकलं तर सडतं, खुसतं, त्यावर केमिकल ॲक्शन होते आणि मिथेन नावाचा गॅस तयार होतो. आपण सगळ्यांनी 12वी सायन्समध्ये वाचला असेल मिथेन गॅस. आणि मिथेन गॅस पर्यावरणासाठी खूप धोकादायक आहे. आजकाल आपल्या जगावर ग्लोबल वॉर्मिंग नावाचं संकट आलेलं आहे सगळ्या जगावर. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. शहराच्या देशाच्या एका भागामध्ये, राज्याच्या एका भागामध्ये प्रचंड पाऊस, महापूर. आपल्या मराठवाड्यामध्ये 4% पाऊस. ग्लोबल वॉर्मिंग. परवा नागपूरला 133 मिलीमीटर पाऊस झाला आणि आपल्याकडे अजून 4% जायकवाडी धरण पडले. म्हणजे निसर्गाचा लहरीपणा ज्याला म्हणतात ना, तो ग्लोबल वॉर्मिंग. तुम्हाला माहिती आहे की राजस्थान, दिल्लीचं टेम्परेचर 50 डिग्रीपर्यंत पोहोचू लागलेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. हा फार मोठा धोका जगावर आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग मिथेन गॅसची त्याला निर्मितीची साथ आहे. मिथेन गॅसचा दुसरा परिणाम, ज्या ठिकाणी मिथेन गॅसची निर्मिती जास्त असते त्या ठिकाणी पाऊस पडत नाही, ढगाला पळवून लावतो मिथेन गॅस निर्माण झाले. अशा रीतीनं मिथेन गॅसची पर्यावरण, मिथेन गॅस हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा जास्त 25 पट पर्यावरणासाठी धोकादायक. जरा बंद करायचं का, आमचं अभियान बंद करने का क्या? आप बात कर रहे तो हमारा ये हो जाता ना, कंसंट्रेशन डाइवर्ट हो जाता. आपको जिसको सुनने में इंटरेस्ट है वो बाहर जाता, बाकी के लोगों को सुनने दो. हमारी रिक्वेस्ट है, कुलगुरु ने हमको भेजा यहाँ पर, कुलगुरु साहब ने हमको राइटिंग में लेटर दिया कि हर सेक्शन में हर स्टूडेंट के सामने ये अभियान करो. IAS ऑफिसर लोक आमचं अभियान ऐकतात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आम्हाला काही तसं हे नाही, आम्ही निस्वार्थ अभियान करतो. आम्हाला काही एक पैशाची हे नाही, चहाची पण आम्हाला गरज आहे. पण तुम्ही सगळ्यांनी ऐकावं, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, राष्ट्रीय समस्या आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. तर ग्लोबल वॉर्मिंग जे कमी करायचं असेल, त्याचा धोका कमी करायचा असेल तर आपण अन्न नासाडी कमी केली पाहिजे. बरं, अन्न नासाडीचा आर्थिकदृष्ट्या कसा परिणाम होतो, अर्थकारण कसं बिघडतं ते पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. एका बेंगलोरला एक इन्स्टिट्यूट आहे, त्या बेंगलोरच्या इन्स्टिट्यूटनी असा रिपोर्ट दिला, त्यांनी असा अहवाल दिला की आपल्या देशामध्ये दररोज 200 कोटी लोकांचं जेवण तयार केलं जातं. त्या 100 कोटी लोक जेवतात आणि 100 कोटी लोकांचं अन्न आपण उकिरड्यात फेकतो. 100 कोटी लोकांचं अन्न आपण उकिरड्यात फेकतो दररोज.
आणि त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपण दररोज 244 कोटी रुपयाचं अन्न उपयोगी असतं. त्याची किंमत सांगितली. म्हणजे किती गंभीर समस्या. 244 कोटी रुपयाचं अन्न आपण उपयोगी असतं. 244 गुणिले 30 गुणिले 12 90,000 कोटी. 90,000 कोटी रुपयाचं अन्न आपण दरवर्षी उपयोगी असतं. बिहार राज्याची वर्षभराचं जे बजेट असतं, वर्षभराचं त्यांचं जे बजेट आहे तेवढी अमाऊंट आपण अन्न नासाडी करतोय दरवर्षी. म्हणजे अर्थकारण बिघडतं, त्यानंतर तुमचं पर्यावरणाचा दुष्परिणाम होतो अन्न नासाडीमुळे. आपल्या देशामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं किंवा इंग्लिशमध्ये फूड इज अ गॉड किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं, पण आपण त्याचं पालन करत नाही. आपल्याला कोणाला तिथे हे नाही आहे. आपण जर जापानमध्ये जाल, आपण जर जर्मनीमध्ये जाल, आपण जर फ्रान्समध्ये जाल, त्या ठिकाणी तुम्ही आता झाल्यानंतर डिग्री झाल्यानंतर जाणारच कुठल्या ना कुठल्या देशामध्ये. जर्मनी, जापान, फ्रान्स या देशाने कायदा केलेला आहे. त्या देशामध्ये हॉटेलमध्ये तुम्ही थोडं जरी अन्न उष्ट सोडलं तर तुम्हाला दंड लावला जातो. जर्मनीमध्ये रतन टाटाच्या टीमला दंड लावला गेला हॉटेलमध्ये अन्न उष्ट सोडलं म्हणून. टाटा जर्मनी त्यांनी रतन टाटाने आपल्या याला सांगितलं होतं. रतन टाटाने याच्यावर व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज दिला की मला दंड लावला गेला आमच्या टीमला. कारण तो देश प्रगत आहे. त्या देशाचे लोक जागरूक आहेत अन्नाच्या बाबतीत. त्या देशाचं सरकार जागरूक आहे अन्नाच्या बाबतीत. म्हणून त्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात त्या देशाने कायदा केलेला आहे. त्या देशाचं म्हणणं आहे की हा कायदा आहे, हा देशाचा कायदा का करावा. अन्न आणि पाणी, त्या देशाने अन्न आणि पाण्याला राष्ट्रीय संपत्ती घोषित. त्या सरकारचं म्हणणं आहे अन्न आणि पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, हे नष्ट करण्याचा कुणाला अधिकार आहे. मित्रांनो, त्या देशाने कायदा केला म्हणजे अन्नाचं महत्त्व ते जाणतात, पण आपल्याला कुणाला जागृती नाही. त्यामुळे आपण अन्नाचं महत्त्व जाणत नाही. अन्नाचं महत्त्व काय असतं शेतकऱ्यांच्या मुलाला माहिती. कुणी शेतकऱ्यांचं मुलं आहे ते शेतकऱ्यांच्या मुलाला माहिती आहे. कारण शेतकरी लोक काबाड कष्ट करून धान्य लावतात. धान्य लावल्यानंतर त्यांना पावसाने साथ दिली तर 6 ते 7 महिने त्यांना धान्य येण्यासाठी लागतात शेतामध्ये. ते आलेलं धान्य बाजारात जातं, ते 2-3 महिने लागतात मोंढ्यामध्ये. त्याच्यानंतर तुमच्या घरी येतं, तुमच्या गृहिणीच्या हातात पडतं, त्याला 1-2 महिने लागतात. म्हणजे अशा रीतीनं धान्य पेरल्यापासून तुमच्या ताटामध्ये यायला 10 महिने लागतात कमीत कमी. आणि तुम्हाला तर कचराकुंडीमध्ये फेकायला फक्त 10 मिनिटं लागतात. म्हणजे 10 महिने काबाड कष्ट, सगळ्यांच्या काबाड कष्टाने शेतकरी लोक, बोंड्यातले व्यापारी, गृहिणी या सगळ्यांनी स्वयंपाक केल्यानंतर तुमच्या ताटामध्ये येतं 10 मिनिटामध्ये तुम्ही करता. म्हणजे अन्नाची याच्यापेक्षा काय आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं, पण आपण त्याचं पालन करत नसल्यामुळं इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्याकडे अन्नाची नासाडी होते. अन्नाचं महत्त्व काय मी तुम्हाला 2-3 घटना सांगतो माझं अध्ययन संपवतो. अन्नाचं महत्त्व काय असतं. अन्न वेळेवर मिळालं नाही तर माणसाचे काय हाल होतात हे मी तुम्हाला छोट्या छोट्या घटना सांगतो. घटना किरकोळ आहे पण आपल्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या घटना. एक घटना औरंगाबाद शहरात घडली. औरंगाबाद शहरामध्ये ज्यावेळेस कोरोना डिक्लेअर झाला, सगळीकडे संचारबंदी लागू केली सगळ्या शहरामध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 वर्षापूर्वी सगळीकडे संचारबंदी लागू केली. तर तुम्हाला औरंगाबाद शहरामध्ये पण सुरुवातीला 15-20 दिवस संचारबंदी होती. संचारबंदीमध्ये जे लोक बाहेरचे खेड्यापाड्याचे लोक आलेले होते, म्हणजे रुग्णांचे नाते वगैरे ते अडकून पडले. कारण त्यांना बाहेर जायला काहीच वाहन नव्हतं. आणि नंतर ते अडकून पडले तर पडले, पण त्यांना खायला काही मिळालं. कारण हॉटेल बंद, खानावळी बंद, त्यांना कोणी विचारायला तयार नाही. त्यामुळे ते उपाशी राहिले. 4-5 दिवस त्यांची उपासमार झाली त्या लोकांनी. जेव्हा त्यांची उपासमार चालू असताना काही सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले, बाबा लोक उपाशी आहेत, लोक उपाशी फिरू लागले. 10-15 हजार लोक होते, त्यांना खायला काही नाही, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या लोकांनी पोलिसांची परवानगी घेऊन
फळं वाटायला सुरुवात केली, कोणी खिचडी वाटायला सुरुवात केली. अशा रीतीनं वेगवेगळे अभियान लोक करत होते. तर तुमच्यासारखा एक मुलगा 22 वर्षाच्या मुलाने बिस्किटचे पुढे वाटायला सुरुवात केली. त्याला बाबा गरीब लोक आहेत, त्याला खायला काही नाही 4-5 दिवसात, म्हणून तो बिस्किटचे पुढे वाटत सुटला. 4-5 बिस्किट प्रत्येकाला देत सुटला. ते एका ठिकाणी एका दुकानाच्या शटरला लागून एक 95+ ते एक आजोबा बसले होते. दुकानाला शटर लावून असं खिन्न अवस्थेमध्ये बसले होते. 95च्या वर वय होतं त्यांचं. तो मुलगा त्यांच्याकडे गेला, त्यांनी स्कूटर उभी केली, म्हणजे काका तुम्हाला बिस्किट पाहिजे का? त्या काकाने काय करावं, तर काका भरभर खाली आले, बिस्किट घेतले त्या मुलाकडून, पायाची चप्पल काढली आणि त्या मुलाच्या पायात. तो मुलगा, काका तुम्ही माझे का पाय करतात? ते रडायला लागले. बेटा म्हणे 5 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचं एक कण नाही, तुम्हाला ईश्वरासारखा भेटलाच नाही, मला तो बिस्किट देऊ लागला, ईश्वरासारखा भेटला, म्हणून त्याचे पाय धरले. मग नंतर ही ज्यावेळेस बातमी पेपरमध्ये आली, व्हॉट्सअपवर आली, त्यावेळेस लोकांनी अन्न छत्रालय वगैरे सुरू केले. ती नंतरची गोष्ट आहे. पण एक 5 बिस्किटासाठी 95+ आजोबा आपल्या नातवाच्या वयाच्या मुलाचे पायाची चप्पल काढून पाया पडतात. त्याच्यापेक्षा अन्नाचं महत्त्व काय? अन्नाचं महत्त्व याच्यापेक्षा काय असणार? ही बातमी आलेली औरंगाबाद शहरात पेपरमध्ये. अजून दुसरं एक सांगतो तुम्हाला, म्हणजे अन्नाचं किती महत्त्व असतं, वेळेवर आपल्याला काय ॲडजस्टमेंट करावं लागते. दुसरी घटना अशी आहे, आपल्याकडे ओरिसा प्रांत आहे. ओरिसा प्रांत म्हणजे सगळं आदिवासी एरिया आहे आणि सगळे आदिवासी लोक जंगलामध्ये गावागावात राहतात, छोट्या छोट्या गावामध्ये. तर एका आदिवासीच्या एका गावामध्ये हत्तीनं धुमाकूळ घातला. जंगली हत्ती असतात, त्यांनी तिथे धुमाकूळ घातला. तिथं त्यांनी घरं पाडले, शेती नष्ट केली, तिथले नंतर घरदारं पाडून पिकं नष्ट केले, झाडाचा पाला खाऊन टाकला, झाडं नष्ट केले, सगळं विध्वंस केलं 4-5 दिवस. आणि ती हत्तीची टोळी निघून गेली विध्वंस करून. जे गावातले लोक लपलेले होते इकडं तिकडं हत्तीच्या भीतीनं, ते सगळे बाहेर आले 5 दिवसानंतर. हत्तीची टोळी गेल्यानंतर कोणी पाईपमध्ये लपलं होतं, कोणी मंदिरात लपलं होतं, सगळे बाहेर आले. पण आल्यानंतर त्यांना काहीच खायला राहिलं, कारण 5 दिवस झाले हत्तीची टोळीने सगळं खाऊन घेतलं, घरं पाडले, त्यामुळे त्यांना खायला काय ह्याचा प्रॉब्लेम पडला. लहान लहान मुलं रडायला लागले, अन्न नाही म्हणून, भूक लागली म्हणून. त्या लोकांनी काय केलं असं ते तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला खूप वाईट वाटतं. आदिवासी 100-150 लोक होते. आदिवासी लोकांनी अन्न मिळालेले वेळेवर 5 दिवसामध्ये काय केलं? कारण काहीच नव्हतं खायला. झाडाचा पाला तोडला, शेती नष्ट केली, शेती नंतर घरदारं पाडले. त्या लोकांनी हत्तीच्या वाळलेल्या लेंड्या जमा केला, विस्ता. त्या लेंड्या फोडल्या आणि त्यातून धान्य काढलं. दिव्य मराठीमध्ये बातमी आलेली, बातमीचं कात्रण माझ्याकडे. हत्तीच्या लेंड्यामधून धान्य काढून खायची वेळ आपल्या देशातल्या नागरिकावर यावी, ही आपल्या सगळ्यांसाठी खाली मानून झाली. आणि विशेषतः अन्न टाकून देणाऱ्या लोकांसाठी हत्तीच्या विष्ठेमधून लोकांना खायची वेळ आलेली वेळ प्रसंग. दिव्य मराठीमध्ये राष्ट्रीय लेवलला बातमी असते. अजून एक तिसरा प्रकार सांगतो मी, तिसरी घटना सांगतो आणि माझं अभियान सांगतो. तिसरी घटना अशी आहे की आपल्याला आफ्रिकन खंडामध्ये हैती नावाचा देश आहे, निग्रो लोकांचा छोटासा देश आहे. त्या हैती देशाची लोकसंख्या जेमतेम 1 कोटी आहे. त्या देशामध्ये 2010ला फार मोठा भूकंप झाला. भूकंप झाल्याने काय केलं, वरची जी जमीन सुपीक जमीन होती ती आतमध्ये गेली आणि खडकाळ जमीन वर आली. भूकंपाच्या निसर्गात हे झालं, खूप झाला. 2010पासून त्या ठिकाणी खडकाळ जमीन आल्यामुळं पिकं होत नाही, वनस्पती येत नाही, झाडं येत नाही, काहीच नाही. मग त्या लोकांनी पोटाला खायला लागतं. 70 लाख लोक होते, ते लोक निघून गेले दुसऱ्या देशामध्ये. ज्यांच्याकडे पैसा होता ते देश सोडून गेले, कारण खायलाच नाही काही राहिले. 30 लाख लोक अजूनच तिथं राहतात 12 वर्षापासून. काय खातात हे मी तुम्हाला सांगितलं. माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या पायाखाली पण एक भूकंप होतो. हैती देशातले 30 लाख लोक आज काय खातात ते लोक मित्रांनो तुम्हाला सांगायला ऐकायला खूप आवड वाटते.
ते लोक माती घेतात, माती चालतात, त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि त्याच्या भाकऱ्या तयार करून खातात. मातीच्या भाकऱ्या. लहान लहान मुलं, 10 वर्षाचे मुलं, 9 वर्षाचे मुलं मातीच्या भाकऱ्या खाताना पाहिल्यानंतर व्हिडिओमध्ये आपल्या काळजामध्ये उतरतो. मातीच्या भाकऱ्या करून जीवन देऊ लागले 12 वर्षात. आपल्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर नंतर व्हिडिओ दाखवू शकतो. मित्रांनो, आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, एका संपन्न अशा राज्यामध्ये राहतो. आपल्या सगळ्यांना परमेश्वराची खूप कृपा आहे की आपल्याला खूप चांगलं अन्न खायला मिळतं. तर आपण त्याचा सन्मान केला पाहिजे आणि आपण अन्न नासाडी कमी केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की वेगवेगळ्या याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना सांगितल्या, पण आम्ही काय करायचं याच्यासाठी? तर तुम्ही एकच काम करायचं आजपासून. तुम्ही एकच काम असं काम करायचं की आजपासून तुम्ही हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयामध्ये, घरी, दारी कुठं जेवण करत असाल तिथं स्वच्छता जेवायचं. आज आपण सगळ्यांनी संकल्प करायचा. ताटामध्ये मी अन्नाचा एक नाही उष्टा सोडणार नाही. आता आमचे साथीदार तुम्हाला संकल्पपत्र वाटेल. आपण सगळ्यांनी संकल्प घ्यायला या ठिकाणी. संकल्प म्हणजे शपथ, ईश्वराला साक्ष देऊन घेतलेली शपथ, त्याला संकल्प म्हणतात. शपथ म्हणजे आपण कोर्टामध्ये बोलतो ती नाही. कोर्टामध्ये शपथ घेतलेली मिटली म्हणजे मोडली तरी चालते, पण हा संकल्प मोडत नाही, मोठा काम आहे. कारण ईश्वराला साक्ष देऊन घेतली जाऊ. तर आपण सगळ्यांनी आज संकल्प करायला तयार आहात का? आपण सगळ्यांनी मला हात वर करून सांगा. अन्न नासाडी कमी करण्यासाठी आपण सर्वजण स्वच्छता जेवायला तयार आहात का? तिकडे जाऊन पाहू नका, माझ्याकडे बघा. कुणी तयार आहात का? हात वर करा सगळ्यांनी. तेच म्हणतो मी, हात वर केलं तर मला कळेल तुम्ही तयार आहात म्हणून. अन्न नासाडीबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती कळाली का? काय ते मागचा लोक काय करणार, त्यामुळे यांचं लक्ष ठेवलं का? एक शेवटचे 5 मिनिट आहे फक्त, कोऑपरेट करा. अदरवाईज अख्खा दिवस तुम्हाला गप्पा मारायला आहे. पण म्हणतो ना, तुम्हाला जर समजा आवडत नसेल तर तुम्ही बाहेर जा ना, पण बाकी लोकांना डिस्टर्ब नका करू ना. आप लोग अगर इंटरेस्ट नहीं है तो आप बाहर जाओ, लेकिन बाकी लोगों को डिस्टर्ब मत करो. हमारे ऐसी विनंती है, खास आपके लिए टाइम निकाल के आते. तर आपण सगळेजण संकल्प करायला तयार असेल तर आपण हात वर केलेले आहेत. आमचे जे साथीदार आहेत ते तुम्हाला सगळं संकल्पपत्र वाटतील आणि आपण सगळ्यांनी संकल्प घ्यायचा आहे अन्न नासाडीवर. काही हिंदी आहे, काही मराठी आहेत बरं का. वाजपेयी का? नाही मॅडम, त्यांना हे मराठी आहेत, काही हिंदी आहेत. मराठीला मराठी द्या, हिंदीला हिंदी कळणार. बरोबर. सबको पत्रक मिल गए हैं. दिले का? दिले का सगळ्यांना? अजून कोणाला? इंटरेस्ट नाही लोकांना. युवा साथियों, भारत माता की जय. वंदे मातरम. ये देश किसका है? इसलिए इस देश के लिए जीना सीखना है, भोजन करना है, परंतु उतना ही भोजन करना है जितनी आपको उससे ज्यादा अगर हमने बर्बाद किया तो कल 20 साल बाद भोजन के लाले पड़ सकते हैं. क्योंकि मोताले साहब ने अभी आपके सामने स्पष्ट रूप से कहा है, हर दिन कितने बच्चे कुपोषण से मर जाते हैं. विचार कीजिए. मैं भाषण नहीं दूंगा. याद रखिए, अपने को एक ही काम करना है, थाली साफ रखना है, इसका संकल्प लेना है और
वह संकल्प पत्र मैं पढ़ूंगा, सभी लोग खड़े रहेंगे। अभी रुकिए, सभी खड़े रहेंगे, हाथ आगे करके संकल्प लेंगे। संकल्प यानी ऐसी कसम जो कभी टूटती नहीं। भगवान को साक्ष्य मानकर, ईश्वर को साक्ष्य मानकर, खुदा को साक्ष्य मानकर ये हम संकल्प लें। याद रखिए 2-3 सूचनाएं। आपके घर में कभी भी 40 लोगों से ज़्यादा का, 30 लोगों से ज़्यादा का खाना बचता है तो ये जो ऊपर नंबर दिया हुआ है इस पर फ़ोन करना है। गाड़ी आपके घर आएगी और वो अन्न कहाँ जाएगा? गरीब के पेट में जाएगा। गाड़ी ले जाएगी, लोग गरीबों को बांटेंगे। अन्नवाद समिति की मदद से रोटी बैंक वाले उसको सहकार्य देते हैं, सहयोग देते हैं और वह अन्न बर्बाद नहीं होने देना है, कचरे में नहीं जाने देना है, क्योंकि मीथेन बनेगी और बारिश नहीं होगी, इसलिए 20 साल बाद खाने के लाले पड़ सकते, उसको रोकना है। इसलिए आपको अन्नवाद समिति आग्रह करती है। इसको लेमिनेट करना है, घर इसको फेंक नहीं देना है। आपको सबको ये मिला है, लेमिनेट करना है और डाइनिंग टेबल पर रखना है अपने घर के, या जहाँ खाना खाते हैं वहाँ टांग के रखना है। उसके पीछे उद्देश्य ये कि आने वाला जो मेहमान है वो भी खाना बचाएगा, बर्बाद नहीं करेगा। अब आप सब संकल्प लेने के लिए खड़े हो जाएं। देश हमें देता है सब कुछ, भी तो कुछ नहीं है। हाथ आगे करें, हाथ आगे करें। सभी लोग खड़े हो गए, हाथ खड़े आगे किया। अब मैं जैसा बोलूंगा आपको भी बोल रहा है, यह मन से बोल